तो अशा प्रकारचा खेळाडू आहे की जो आपल्या संधीची वाट पाहतो आणि आतापर्यंत या इनिंग मध्ये जर पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये त्यानं 33 धावांचं योगदान दिलंय, ज्यामध्ये तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. परंतु नफ्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. सामना अद्यापही गमावलेला नाहीये परेश 11 संघानं. अजूनही एक आउटसाइड चान्स आहे परेश 11 संघाला, कारण एक असा चेंडू की ज्यावरती 5 किंवा 5 पेक्षा कमी धावा येतील तो तुम्हाला या स्पर्धेच्या मेगा फायनलचे दरवाजे उघडे करून देईल. तो चेंडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये स्वप्नपूर्तीच्या दिशेने घेऊन जाईल. तर शेवटचा एक चेंडू शिल्लक, 6 धावांची गरज. संतोष मदने ऑन स्ट्राईक. अगदी हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही संघांना जिंकण्याची संधी. तर आणखीन थोडंसं जरूर आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, कारण शेवटचा एक चेंडू, 6 धावांची गरज. 5 धावा जरी आल्या परंतु 5 धावा कोणत्याही फटक्यामध्ये नाही आहेत. आणि याचबरोबर अद्यापही हा सामना संपलेला नाहीये. अद्यापही सामना संपलेला नाहीये. पंचांना अवांतर चेंडू घोषित केलाय. इट्स अ वाईट बॉल. इट्स अ वाईट बॉल. परेश 11 संघ, यू विल हॅव टू जस्ट वेट. आता 4 धावेनं हा सामना तुमच्या खिशामध्ये येऊ शकतो. चला परेश 11, थोडंसं आपण कंट्रोल करायचं मित्रांनो. आता एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे कंपल्सरी. आता माइंडसेट, लाईन आणि लेंथ परफेक्टली होती, परंतु लाईन मध्ये कुठेतरी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाले. एक चेंडू 5 धावा, तर बरोबरीसाठी 4 धावांची गरज. चौकार जरी आला तरी देखील नाणेफेकीच्या बळावरती हा सामना जिंकला जाऊ शकतो. अजूनही वेट करावं लागेल. एक थ्रिलर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, एक ब्लॉकबस्टर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सामना पाहायला मिळतोय. मॅच ऑफ द डे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. संतोष, यावेळेला कमालीचा टायमिंग आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय विकेट. षटकार. परंतु कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये झाला. परेश 11 संघानं ज्या पद्धतीचे एफर्ट्स या ठिकाणी लावले